आज या ठिकाणी बुलढाणा अर्बन आर्थिक गैरव्यवहार घोटाळा सन 2022 सन 2023 व तत्पूर्वी कोथळी या शाखेमध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्या गैरव्यवहाराच्या अनुषंगानं या ठिकाणी काही पीडित, ज्यामध्ये मी स्वतः आहे आणि इतर माझ्या बाजूला बसलेली जी लोक आहेत, ज्यामध्ये आपल्याला प्रथमतः परिचय करून देतो. वाशिम जिल्ह्यामध्ये मानोरा तालुक्यामध्ये बुलढाणा अर्बनचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याचे पीडित सन्माननीय रवी राठोड साहेब, गणेश राठोड साहेब, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुक्यामध्ये निवाणा येथील गृहस्थ हरीशजी राठी साहेब, ज्यांचा वेअर हाऊसशी संबंधित घोटाळा आहे, आणि माझ्या बाजूला बसलेले बेरूसिंगभू रबडे, जे कोथळी शाखेशी संबंधित पीडित आहे. आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सगळ्यांची या ठिकाणी मी आभार मानतो. सन 2022-23 मध्ये कोथळी शाखेमध्ये जो गैरव्यवहार झाला त्या गैरव्यवहाराच्या अनुषंगाने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राधेश्यामजी चांडक यांनी तो किमान अंदाजे 17 कोटीच्या आसपास तो घोटाळा झालेला आहे, ज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आशिया खंडातली पहिली शाखा ही कोथळी गावामध्ये आहे, जिथून त्यांची सुरुवात झाली. त्यामुळे 35-40 वर्षापासून ग्राहकाचा, खातेदारांचा त्यांच्यावरचा जो विश्वास होता तो दृढ होता. शाखेशी फार जवळचं खातेदारांचं नातं होतं. आणि ज्यावेळेस हा अपार झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना बँकेत बोलावलं गेलं. त्या शेतकऱ्यांना त्याची जाणीव नव्हती की या ठिकाणी नेमकं बँकेमध्ये काय झालं, किती कोटीचा अपार झाला. लेखी तक्रार दिलेली आहे शाखेने, चौकशी सुरू आहे. पण ज्यावेळेस संपूर्ण लेखाजोखा ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गैरव्यवहार केला, तो किती कोटीचा केला, काय केला, मग त्याच्यामध्ये कोणी किती अपार केला आहे, या सगळ्या इंटरनल बाबी ज्या आहेत त्या सन्मान्य चांडक साहेबांना माहीत होत्या. आता अपहरणाची रक्कम कशी वसूल करायची, चांडक साहेबांनी एक शकल लढवली. जे काही दोषी आहेत, काही लोक त्याच्यामध्ये आता कारागृहामध्ये सध्या बंदिस्त आहेत, काही लोकांना जामिनावरती सुटका झालेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस काही 17 कोटीचा हिशोब लागला, 2-3 लोक त्याच्यामध्ये होते. मग एका व्यक्तीला, संबंधित कर्मचाऱ्याला सांगितलं गेलं की बाबा तुमच्याकडे असलेली जी अपाराची रक्कम आहे ती तुम्ही आम्हाला कशा पद्धतीनं सुपूर्द करता तुम्ही सांगा. तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की तुम्ही लोकांचे, शेतकऱ्यांचे सातबारे वगैरे घ्या, काय करायचे ते करा, आम्हाला मॉर्गेज द्या, पण अपाराची रक्कम आम्हाला द्या. शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीची जाण नव्हती. त्यांना बँकेत बोलावलं गेलं, त्यांना काही लोकांना कन्व्हिन्स केलं गेलं. लोकांना पुढचा पिक्चर काही माहीत नव्हता की या ठिकाणी पुढचा पिक्चर काय होणार आहे, आम्ही कशी अडचणी देणार आहोत. सदर प्रकरणामध्ये ज्यावेळेस लोकांनी मॉर्गेज दिले, त्यामध्ये एक पीडित माझ्या बाजू बसेल, ते नंतर बोलतील, काही व्यवस्थापक किंवा संबंधित कर्मचारी, या सगळ्या लोकांनी, विशेष म्हणजे चांडक साहेब, या सगळ्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काही अडचण येणार नाही, तुम्ही काय जे असं नसेल तुम्ही गहाणखत करून द्या, बघू पुढे काय करायचं. साधारणतः 11 कोटीचं मॉर्गेज 10 ते 12 दिवसामध्ये संस्थेनं केलं. त्यानंतर ती जी रक्कम आहे ती त्या खातेदारांच्या खात्यामध्ये क्रेडिट करून त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही तुमचे चेक घेतलेले आहेत, आम्ही तुमच्याकडनं काही विड्रॉल स्लिप घेतलेले आहेत, आणि अशा पद्धतीनं ती रक्कम
शाखा व्यवस्थापकांच्या खात्यामध्ये डेबिट केली. नुसती डेबिटच केली नाही, तर या ठिकाणी बँकेचा जो हेतू आणि जो उद्देश होता की ही अपराची रक्कम सामान्य नागरिकांकडून शेतकऱ्याकडून वसूल कशी करता येईल, तो हेतू अंतिम टप्प्यात असा साध्य झाला की त्या ठिकाणी त्या बीएमच्या खात्यामध्ये जी काही रक्कम जमा झाली होती 47 लोकांची, ती रक्कम बँकेचं जे ॲडव्हान्स खातं असते त्या ॲडव्हान्स खात्यामध्ये ती रक्कम वर्ग करण्यात आली. आता या ठिकाणी एक व्यक्ती लिहून देईल, 2 व्यक्ती लिहून देईल, 3 व्यक्ती लिहून देईल, पण एवढे सगळी लोक बँकेला म्हणजे 11 कोटी त्यांच्या खात्यात वर्ग करण्याकरता देऊ शकत नाही. त्यामध्ये मजेदार किस्सा असा आहे की काही लोकांच्या लोन प्रकरणामध्ये काही लोक अशिक्षित आहेत, जे अंगुठे छाप आहेत, ज्यांना चेकवर सही कशी करता हे माहीत नाही, त्यांच्या सगळ्या दस्तावेजमध्ये अंगठे आहेत, मात्र रक्कम वसूल करताना त्या चेकवर त्यांच्या सह्या आहेत. मग आम्ही प्रश्न विचारला बँकेला की बाबा या ठिकाणी हा जो अपहार झाला, प्रश्न आम्ही बँकेला नाही विचारला, तर प्रश्न आम्ही सरळ चांडक साहेबांना विचारला. राधेश्यामजी चांडक यांना मी स्वतः भेटलो, काही पीडित लोक भेटले, त्यांना आम्ही विनंती केली की आपण ही जी कारवाई केलेली आहे, आपल्या बँकेमध्ये जो काही गैरव्यवहार झाला त्याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे, पण आपण जे सामान्य लोकांच्या प्रॉपर्ट्या गहाणखत केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या, ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच कारणानं ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला, ज्याचं नाव सुनील भामद्रे म्हणून आहे. काही लोक आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि काही लोक या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत, अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहे. तर आपण या सगळ्या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहिलं पाहिजे, कारण आपली पहिली शाखा ही कोथळीतली आहे. या शाखेनं तुम्हाला खूप काही टर्नआउट करून दिलं आहे, खूप काही प्रॉफिट मिळून दिलं आहे. तर आमच्या विनंतीस मान देऊन, आमच्याकडे सगळे पुरावे आहेत, आमच्या विनंतीस मान देऊन राधेश्यामजी चांडक यांनी आम्हाला वेळ दिली. साधारणतः आजच्या 1-1.5 वर्ष आधी मोताळला सहकार विद्या मंदिर या ठिकाणी आमची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये जी काही पीडित लोक आहेत, साधारणतः 70-80-100 लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. संस्थापक अध्यक्षांनी बँकेची बाजू मांडली की या लोकांनी आमच्या बँकेमध्ये चोरी केली, या लोकांनी आमचं असं नुकसान केलं. आम्ही त्यामध्ये त्यांना प्रामुख्याने सांगितलं की याच्यामध्ये चोरी करणारे लोक, बँकेवर दरोडा टाकणारे लोक, आम्ही तर संस्थेचे सभासद आहे, आम्ही या सोसायटीचे मेंबर आहोत. तर या ठिकाणी मूळ चोरी जी आहेत किंवा ही जी साखळी ज्यांनी तयार केली, ज्यामध्ये तुमचे भाचे आहेत सचिन जव्हर, जे रिजनल ऑफिसर आहे, ज्यांनी गेल्या 8-10 होणार नाही अशा पद्धतीनं आश्वासित केलं गेलं. साधारणतः 1-1.5 वर्षाचा कालावधी उलटून गेला. आम्ही त्यांना वारंवार विनंत्या केल्या, त्यांना वारंवार आम्ही सांगितलं की आपण दिलेल्या शब्दावर आपण मीटिंग कॉल केली पाहिजे आणि या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यामध्ये हाताला काहीच लागलं नाही. मग नंतर आम्ही रीतसर मार्गानं की ज्या पद्धतीनं आपण नियमबाह्य पद्धतीनं कर्ज प्रकरण मंजूर केले, मग नियमबाह्य पद्धतीनं म्हणजे कसे, या ठिकाणी बँकेला काही नॉर्म्स आहेत, काही टर्म्स आहेत, काही कंडिशन आहेत, ज्या सेंट्रल रजिस्टरला आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस तुम्हाला सुद्धा कायदेशीर काही बंधनं आहेत, ज्या आधारावर आपण लोन दिलं पाहिजे. मग आम्ही त्यांना म्हटलं की आमच्या प्रकरणाशी संबंधित जेवढे काही दस्तावेज आहेत ते सगळे दस्तावेज म्हणजे एकूण 10 मुद्द्याच्या आधारावर आम्ही बँकेला, कोथळी शाखेला माहिती मागितली. त्यामध्ये साधारणतः 3/11/2025 ची ही घटना आहे. आता 2-2.5 महिन्याचा कालावधी उलटून गेला. ज्यामध्ये एक आमरण उपोषण झालं 15 डिसेंबर 2025ला. त्या उपोषणाची दखल घेत तालुक्याच्या दंडाधिकारी सन्मान्य पाटील मॅडम, संबंधित पोलीस स्टेशनचे PI आदरणीय मेहत्रे साहेब, त्या विभागाचे AR आदरणीय आमले साहेब आणि जिल्ह्याचे DDR सन्मान्य गारोडे साहेब, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ते आंदोलन स्थगित झालं, उपोषण स्थगित झालं. ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा वसुली अधिकारी प्रशांतजी कुलकर्णी यांनी मध्यस्थी करत आम्हाला रायटिंगमध्ये 1 महिन्याचा वेळ दिला की 1 महिन्याच्या आत आम्ही तुम्हाला संपूर्ण जे दस्तावेज जे 10 मुद्द्याच्या आधार आपण माहिती मागितलेली आहे आणि जी माहिती देता येत नाही
तर आम्ही त्यांना बोललो होतो की जी माहिती देता येत नाही त्याला कायद्याची डेफिनेशन वगैरे देऊन, त्याला संदर्भ देऊन, आणि जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती द्या, जी नसेल त्या पद्धतीने इंडेक्समध्ये तसं आम्हाला नाही हे लिहून द्या. ज्यावेळेस आम्हाला कळून चुकलं की बँक आम्हाला टाळाटाळ करत आहे, आम्हाला कागदपत्र द्यायला तयार नाही, त्याच्या आधी सुद्धा आम्ही उपोषण करण्याच्या आधी माननीय पोलीस अधीक्षकांना आम्ही अवगत केलं होतं, संबंधित पीआयला आम्ही अवगत केलं होतं किंवा यांनी जो आम्हाला वेळ मागितलेला आहे, कारण त्याच्या आधी सुद्धा त्यांनी वेळ मागितला, म्हणजे 3 वेळा त्यांनी वेळ मागितला. आता झालं असं त्याच्यामध्ये की उद्याच्या म्हणजे 1 महिना 16 डिसेंबर टू 16 जानेवारी 1 महिन्याचा कालावधी उलटून गेला. पुन्हा भाईजीने त्याच्यामध्ये एक शकल लढवली. 8 तारखेला खातेदारांना फोन केले गेले, शाखा व्यवस्थापकांनी फोन केला, तुमची माहिती तयार आहे, तुमची माहिती तुम्ही घेऊन जा. 10, 20, 5, 25 लोक त्या ठिकाणी बँकेत गेले, अर्ज समोर ठेवला, तो आमची माहिती जर तयार असेल तर अर्जानुसार आम्हाला माहिती घेण्यास आम्हाला काही अडचण नाही. त्यामध्ये विषय अशी पुढे आले की बा याच्यामध्ये ही माहिती अपूर्ण आहे, ती माहिती अपूर्ण आहे, ही माहिती देता येत नाही. मग त्यांना वाटले की बा संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ज्या पद्धतीने आम्हाला आश्वासित केलं तो आधार आपण कायम ठेवला पाहिजे. त्यांनी आम्हाला ती माहिती त्या तारखेत दिली नाही, पण त्यांनी आम्हाला फक्त संपर्क साधून एक रेकॉर्ड तयार करायचा प्रयत्न केला की आम्ही पीडितांना कागदपत्र देत आहे. आम्ही सर्व लोकांनी शाखा व्यवस्थापकाकडून त्या तारखेला 9 तारखेला तसं लिहून घेतलं की आमच्याकडे अपूर्ण माहिती असल्यामुळे आम्ही तुम्हाला ती देऊ शकत नाही. पुन्हा भाईजीने एक शकल लढवली, दैनिक देशोन्नतीला जाहीर सूचना म्हणून बातमी प्रकाशित केली, ज्यामध्ये असं सांगितलं गेलं की 15 आणि 16 तारखेला कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस ज्या पीडित लोकांनी शाखेकडे मागणी केलेली आहे दस्तावेजच्या संदर्भात, त्यांनी ती माहिती घेऊन जावी. आता त्याच्यामध्ये बहुतांश लोक हे अशिक्षित आहे, अनाडी आहे. याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये धनगर लोक आहेत जी जंगलाने विचारे भटकंती करतात, मेंढपाळनाचा ज्याचा हे आहे मुख्य व्यवसाय आहे, ती लोक तर दैनिक वाचत नाही, ती जंगलानं राहतात. आहे किंवा ही जी लोक आहेत ती जाणीवपूर्वक बँकेला वेठी धरत आहे, आम्ही यांना कागदपत्र देण्यास तयार आहे. 15 तारखेला संपूर्ण घटनाक्रम असा आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी बोराखेडी पोलिसांना तक्रार दिली, एक निवेदन दिलं बाईजींच्या स्वाक्षरीने की आम्ही अशा दैनिकामध्ये जाहिरात बातमी दिलेली आहे, ज्यामध्ये असा उल्लेख केला आहे. मात्र जे काही अर्जदार आहेत ती माहिती घेण्याकरता तयार वगैरे नाही असं त्यांनी उल्लेख केला. आणि त्याच तारखेमध्ये सकाळी त्यांनी पोलीस स्टेशनला दिलं. पुन्हा आम्ही 15 तारखेला ते बँकेमध्ये गेलो, शाखा व्यवस्था विचारलं, तोच पॅटर्न जो 9 तारखेला पुढे आला किंवा ती अपूर्ण माहिती आहे. आम्ही पुन्हा त्यांना विनंती केली की आपण राधेश्यामजी जांडे यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा आपण की आपण सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अशी बोललेला. तर त्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला, आमच्या समोर त्यांचं बोलणं झालं. एक कासट नावाचे इथले जिल्ह्याचे पदाधिकारी, त्याचे मुख्य शाखेचे दलाल नावाचे पदाधिकारी आहेत जे CEO आहेत, आणि राधेश्यामजी चांडक या 3 लोकांशी कंटिन्यू सातत्यानं शाखा व्यवस्थापकांचं बोलणं सुरू होतं की या ठिकाणी 30-40 लोक सकाळच्या 12 वाजेपासून या ठिकाणी बसलेले आहेत. आता 6-6:30ची वेळ झाली आहे, 6-7 तास झाले, 7 वाजलेले. याच्यावर काय तोडगा करायचा, काय मार्ग काढायचा तुम्ही सांगा. पुन्हा एकीकडे संस्थापक अध्यक्ष पोलीस स्टेशनला पत्र देतात आणि एकीकडे संस्थापक अध्यक्ष त्यांना सांगतात की बाबा पत्र देत असताना मला एकदा विचारा आणि मग नंतर त्याला पत्र द्या. पुन्हा पत्र पुढे आलं, आमच्याकडे पुरावे आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी पुन्हा ते सांगितलं की आमच्याकडे अपूर्ण माहिती असल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. आता या सगळ्या घडामोडीमध्ये पीडित लोक व्यतीत होऊन किंवा संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडकजी हे खूप मोठं नाव आहे, ज्यांचे हितसंबंध सत्ताधाऱ्यांसोबत, लोकप्रतिनिधीसोबत फार जवळीकचे आहेत. यांच्या विरोधामध्ये लढणं म्हटलं म्हणजे या ठिकाणी सनदशीर मार्गानं, न्यायिक मार्गानं, लोकशाही मार्गानं लढत असताना न्याय भेटत नाही. मग एकीकडे आम्ही उद्ध्वस्त झालो, एकीकडे आमच्या आता संसार उघड्यावर येणार आहे, एकीकडे अनेकांच्या मनामध्ये ती भीती आहे, काय होते, कसं होते, काय होते, कसं होते. शेवटी व्यतीत होऊन या ठिकाणी
साधारणतः मला वाटते 13 तारखेला 13 जानेवारीला माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना 18 लोकांनी एक निवेदन पत्र सादर करून 19 जानेवारीला राधेश्यामजी चांडक यांच्या घराच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे. सकाळपासून कालपासून संबंधित पीडितांना आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याकरता पोलिसांकडनं तशी मोहीम त्या भागातले ज्या भागातली ती लोक आहेत ज्यांनी इशारा दिलेला आहे त्यांना डिटेन करण्याकरता किंवा ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून जाण्याकरता तशी प्रोसेस कालपासून आणि आजपासून ती सुरू झालेली आहे. म्हणजे एकीकडे शब्द द्यायचा, तो शब्द पाळायचा नाही. एकीकडे 17 कोटीचा अपार झाला आणि फक्त 1,37,00,000ची तक्रार करायची. तर आम्ही त्यांना विचारलं, तर आम्ही DDRना हा प्रश्न विचारला की ही उर्वरित रक्कम जी आहे ही ठेव आमची आहे, मग उर्वरित रक्कम याची विल्हेवाट कशी लावू? जसं एखादा जमा खर्च असतो त्याचा जमा खर्च आणि झालेला खर्च, त्याच पद्धतीनं प्रत्येकाला ऑडिट आहे, प्रत्येकाला ठराव आहे, प्रत्येकाला रेकॉर्ड आहे. मग आधी बाकीची उर्वरित रक्कम जी आहे जी तुम्ही कुठं विल्हेवाट लावली? तर आम्ही पोलिसांना हाच प्रश्न केला. या संदर्भात आम्ही आर्थिक पोलीस शाखेला येत्या 2-4 दिवसांमध्ये तक्रार करणार आहे की जी काही 1,37,00,000 आणि ती जी काही उर्वरित रक्कम आहे त्या रकमेची विल्हेवाट कशी लावली, कुठं लावली ते आपण यांना विचारून चौकशांती या ठिकाणी राधेश्यामजी चांडक यांच्यावरती फौजदारी पात्र गुन्हा दाखल करून किंवा जी काही कारवाई करते असेल कायद्याच्या चौकटीत राहून ती कारवाई आपण करावी. तर आता या ठिकाणी काही महत्वपूर्ण मुद्द्यावर या ठिकाणी मी आवाज घालतो. नियमबाह्य हा शब्द आम्ही वारंवार पुकारलेला आहे. आता नियमबाह्य म्हणजे कसं? तर या ठिकाणी कुठल्याही लोन प्रकरणामध्ये कुठलीही बँक असेल, ती राष्ट्रीयकृत असेल, ती पतसंस्था असेल, ती मल्टी स्टेट असेल, पण या सगळ्या कायद्याच्या अंतर्गतच या सगळ्या संस्था काम करतात. ही काही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे किंवा कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे. राधेश्यामजी चांडक म्हणजे मैं जो बोलूंगा, जो जिसको मैं हिटलरशाही बोलते हैं, ऐसी हिटलरशाही नहीं चलेगी. संविधान है, लोकशाही है, कानून का राज्य है. तर या ठिकाणी ज्या सातबाऱ्यांचं मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे साधारणतः 10 लाख, 12 लाख, 15 लाखापर्यंत असेल, त्या सातबाऱ्यांवरती म्हणजे ही रक्कम वसूल करण्याकरता करोड रुपयाचं लोन, उदाहरणार्थ 1 हेक्टर 93 म्हणजे जिची साधारणतः एक सरासरी जर पाहिलं 5.5 एकर शेती, 5.5 एकर शेतीवर 10 लाख, 30 लाख, 40 लाख आणि या ठिकाणी काही प्रकरणामध्ये मूल्यांकन नाही, काही प्रकरणामध्ये सर्च रिपोर्ट नाही आहे की जे सर्च रिपोर्ट अंडरटेकिंग हे बँके करत असतात की ज्यामध्ये यांनी कुठल्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे. पण आता तीच बँक देणारी, तिला अंडरटेकिंगची काय गरज आहे? ती बँक जर या ठिकाणी म्हणजे त्यांच्या सिस्टीममध्ये ते लोन कायम ठेवून त्या सातबाऱ्यावर जर करोड रुपयाचं कर्ज देत असेल तर आपल्याकडे सातबाऱ्या आहेत, आम्ही तुम्हाला ते दाखवणार आहे की त्या सातबाऱ्यावरती बोजे आहेत आणि ज्यामध्ये घाईमध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचं असं म्हणणं आहे की BMकडे एखादा अर्जदार हा कर्जाची मागणी करतो, त्या प्रकरणाची छाननी करून ते प्रकरण आरोपी वर्ग केले जाते, याची नोटशीट असते. आरो त्यानंतर त्या प्रकारे छाननी करून ते प्रकरण परिपूर्ण आहे का त्यांची नोटशीट लावून ते प्रकरण हेड ऑफिसला म्हणजे जे अध्यक्ष संचालक मंडळ आहे, जे स्क्रुटनी समिती आहे, छाननी समिती आहे, या समितीकडे ते पाठवलं जाते आणि समिती निश्चितच सगळ्या कायदेशीर प्रक्रियेतून जाऊन सगळ्या गोष्टी पाहून त्याला अंतिम मंजुरात आपण ज्याला म्हणतो ती अंतिम मंजुरात संस्थापक अध्यक्ष किंवा आणखी जे काही संचालक मंडळ असेल हे सगळं मंडळ त्या ठिकाणी ते देत असते. मग ज्या प्रकरणामध्ये मूल्यांकन नाही आहे, ज्या प्रकरणामध्ये सर्च रिपोर्ट नाही आहे, ज्या शेतीचं व्हॅल्युएशन 15-20 लाख रुपये आहे, 20 ते 22 लाख रुपये आहे, तिला करोड रुपये तुम्ही कशी दिली? बरं एक नाही, तसे अनेक प्रकरण आहेत. 1, 2, 3 प्रकरण आमच्याकडे आहेत. एक तसा केस आहे की एक शेती विकली गेली, तिचं दस्तक त्या ठिकाणी सबरजिस्टरला तयार झाले आणि ज्यावेळेस बँकेमध्ये घोटाळा झाला त्यावेळेस यांनी तसं त्या शेतकऱ्याला सुद्धा उदयवान सिंग काहीतरी बस्सी नावाचं एक हे आहे की ज्याची फक्त सातबाऱ्यात नोंद व्हायची बाकी होती, तर त्याच्या सातबाऱ्यात नोंद व्हायच्या अगोदरच बँकेने त्याच्या याच्यावर म्हणजे दस्त झाल्यानंतर गहाणखत केलं गेलं, त्याच्यावर 25 लाखाचा बोजा चढला. म्हणजे अशा प्रकारची जी काही मनमानी संस्थेने केली. मग एकीकडे संस्था म्हणते की 1,37,00,000 अपार झाला,
एकीकडे RO असेल किंवा व्यवस्थापक असेल, आमच्याकडे व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ज्यांनी 17 कोटीचा अपार झालेला मान्य केला आहे. मग 17 कोटीचा अपार जर झाले तर त्याची तक्रार का नाही? आणि जर त्याचे आम्ही सभासद आहोत त्या सोसायटीचे, तर आम्हाला ते कागदपत्र देणे हा आमचा कायदेशीर अधिकार आहे. आणि ज्या गोष्टी देता येत नसेल ऑडिटच्या संदर्भात, म्हणजे एकीकडे तुमचं वर्षभरात होणारे जे ऑडिट आहे 2022-23चं ऑडिट तुमचं ओके, तुमच्या 2022-23च्या ऑडिटमध्ये काही नाही आहे. म्हणजे एकीकडे RAचं ऑडिट होते, एकीकडे भरारी पथकाचं ऑडिट होते, एकीकडे वैधानिक ऑडिट होते, त्रिमासिक होते, RAची जबाबदारी आहे, ROची जबाबदारी आहे, भरारी पथकाची जबाबदारी आहे. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना या ठिकाणी तुम्हाला काहीच सापडत नाही. म्हणजे हा संशोधनाचा विषय आहे. त्या ठिकाणी नकली गोल्ड सुद्धा 10 ते 12 पाकिटं त्या ठिकाणी आढळले आहे. आता नुकतंच मराठवाड्यामध्ये जी काही घटना घडली 4 ते 5 ठिकाणी शाखा बंद पडणार व असं त्यांचं म्हणणं की अफवा आहे. अफवा नाही आहे, आमच्याकडे पुरावे आहेत की आपण नियमबाह्य पद्धतीने कर्ज देतात. या ठिकाणी बँकेनं आपला हेतू साध्य करण्याकरता या ठिकाणी लोकांना अडचणी झालेल्या आहे. तुम्ही गहाण खत करत असताना त्यामध्ये जमानतदार, आता एखाद्या प्रकरणामध्ये एक जमानतदार होऊ शकतो किंवा दुसऱ्या प्रकरणात होऊ शकतो, पण 10-10, 12-12 प्रकरणामध्ये एक किंवा दोनच व्यक्ती, 47 किंवा 20 प्रकरणामध्ये दोनच व्यक्ती जमानतदार होऊ शकतात. काही जमानतदारांच्या स्वाक्षऱ्या नाही आहे. काही कर्ज प्रकरण असे की जुनेच डॉक्युमेंट लागून ते लावून रिन्युअल करून ती व्यक्ती बँकेत पण गेली नाही, तरी सुद्धा त्यांच्या नावावर या ठिकाणी कर्ज काढण्यात आलेलं आहे. म्हणून असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्याच्या आधारावर आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. ज्यामध्ये मी अगोदर म्हटलं की 17 कोटीचा घोटाळा आहे, 1,37,00,000ची तक्रार आहे. दुसरा मुद्दा आहे की 47 कर्ज प्रकरणात 11 कोटीच्या जवळपास रक्कमा खातेदार यांच्या खात्यातून, म्हणजे क्रेडिट BMच्या खात्यात डेबिट आणि नंतर व्हाया राधेश्यामजी चांडक यांचं जे बँकेचं खातं आहे, ॲडव्हान्स खातं, की जी माहिती देण्याकरता त्यांच्या मनात भीती आहे. कारण त्या ठिकाणी क्लिअर भूमिका आहे की या ठिकाणी सगळीच लोक कसे काय त्यांना चेकवर सह्या मारून देतील. आपलं तिथेच म्हणणं आहे की त्यांची सह्या चेक करा, ते अंगोठी चेक करा, किंवा या ज्या लोकांना जे अशिक्षित लोक आहेत तुमच्याकडे सगळं प्रकरण आहे आणि एकीकडे तुम्ही त्यांनी सह्या कशा काय मारल्या, शक्य नाही. त्यामध्ये एवढंच काय, LIC सक्ती, LIC सक्ती असते का कर्ज प्रकरणामध्ये? नसते. मग ती LIC ती सुद्धा त्यांचीच आहे, त्यांच्याच कुटुंबातून LIC RK चांडक, LIC मालक पण तेच. नंतर त्या LICचं डेबिट करत असताना एखादा कर्जदार तो कर्ज घेतो आपल्या व्यक्तिगत कामासाठी, तर त्या कर्ज प्रकरणातून त्या खातेदाराची संमती न घेता ॲटो डेबिट करणं ही सुद्धा एक हुकुमशाही. त्याला संमती लागेल त्याचं डेबिट करताना, किंवा बँकेला सुद्धा तसं संबंधितांना, अध्यक्षांना तसं शाखा व्यवस्थापकाला पत्र द्यावं लागेल की या कर्जदाराच्या खात्यातून LICची प्रीमियम ही डेबिट करा. तेही तसं झालेलं नाही आहे. मागील 3 महिन्यापासून आम्ही हा लढा या ठिकाणी सातत्यानं म्हणजे आंदोलना माध्यमातून सुरू आहे. तसं 1.5 वर्षामध्ये प्रकार सुरू आहे. अंबादेवी हाय भाईजींनी, आता भाईजींनी मधाची बाईट दिली, किंवा आशिया खंडातली ही सर्वात मोठी मल्टी स्टेट सोसायटी आहे ज्यामध्ये असं काहीच होणार नाही, 4,000 कोटी ठेव आमच्या सुरक्षित आहे, आमच्यावर विश्वास ठेवा, कुणाच्या अफवेला बळी पडू नका. आता या ठिकाणी अफवा आहे की सत्यता आहे, तर माझ्या बाजूला बसलेले जे लोक आहेत ते सुद्धा या ठिकाणी बोलणार आहे. ज्यामध्ये भाईजींवर मानोरा पोलीस स्टेशनला 420चा गुन्हा दाखल झालेला आहे. कोर्टाला आदेश द्यावा लागले, भाईजींवर कोर्टाला आदेश द्यावा लागले की यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करा. पुरावे आमच्याकडे FIR आहे. ज्यामध्ये 379 चोरीचा गुन्हा, ज्या वेअर हाऊसमध्ये त्या मालकाची तूर विकल्या गेली, ते प्रकरण न्यायालयात असताना, न्यायपृष्ठ असताना विकता येत नाही. ज्यामध्ये DDRने स्पष्ट आदेश दिलेले की यांचं मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे यांची एवढी अमाऊंट होते, यांना एवढी अमाऊंट द्या. पतसंस्थेला तशा पद्धतीने पत्र दिलं, अर्जदाराला तसं पत्र दिलं. DDRचा आदेश आहे, हायकोर्टाचा आदेश आहे, FIR झालेली आहे. मग ही अफवा थोडी आहे, पुरावे आहे. अफवा कशाला म्हणतात? ही अफवा वगैरे नाही आहे. राहिलं या ठिकाणी अनेक लोकांना आजच्या 15-20 वर्षा अगोदर सहकार सोसायट्या निर्माण करून, कोणाला तेल कारखाना टाकून देतो चांगला मोताळा तालुक्यामध्ये, सोयाबीनचा कारखाना उभा करायचा आहे, लोकांकडूनच पैसे घ्यायचे, शेअर घ्यायचे, जमिना खरेदी करायच्या. नंतर त्या ठिकाणी कालांतरानं ते शेअरही लोकांना परत केले नाही, तिथं कारखाने सुरू झालेले मोताळ्यामध्ये. दुसरा मजेदार किस्सा आमच्या कोथळीमधला आहे, ज्या ठिकाणी अंबादेवी गुड कारखाना, सहकारी गुड कारखाना, जो सहकारी संस्था ज्यांनी निर्माण केली, ज्यामध्ये शेअर लोकांकडनं घेतले, ज्यामध्ये आमचं तोरडा नावाचं गाव बहुसंख्येत तिथले शेअर होल्डर आहेत, आजूबाजूचे 25 वेगळे लोक आहेत.
ज्यांच्याकडनं शेअर घेतले त्यांना शेअर तर परत केलेच नाही, पण 10 वर्ष एका इसमाला, मी त्या इसमाचं नाव घेणं या ठिकाणी अपेक्षित समजत नाही, 10 वर्ष एका इसमाला ही जी शेती आहे संस्थेची, सहकारी सोसायटीची, ती शेती 21 लाखात विकली. किती लाखात विकली? 21 लाखात विकली. त्या व्यक्तीकडनं 21 लाख घेतले. कुठलाच लिगल व्यवहार नाही, कुठंच कागदपत्री व्यवहार नाही. संबंधित व्यक्ती गेल्या 10 वर्षापासून वेटायनवादच्या भूमिकेमध्ये आहे की आज ना उद्या ही शेती माझ्या नावावर होणार आहे. त्याला सांगलं जात आहे या विभागाची परवानगी घेऊ द्या, त्या विभागाची परवानगी घेऊ द्या, पण आजपर्यंत त्या इसमाची शेती वास्तविक पाहता ती शेती कशी विकायची, काय विकायची, ती कशी आली, काय आली, संस्थेने खरेदी केली का, गव्हर्नमेंटने ती लेआउट ती वितरित केली किंवा कोणी त्याच्यामध्ये दान दिलेली आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ज्या काही टेक्निकल बाबी आहेत या सुद्धा महत्वाच्या आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा कोथळे गावामध्ये अंबादेवी सहकारी गुळ कारखाना याच्या नावावर लोकांकडून पैसे घेतले, शेअर पण वापस केले नाही. आज ती जागा त्याच्यावर पोझिशन शे व्यक्तीचं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं की ही जागा, ही जमीन शेअर होल्डरची आहे, ज्यांनी शेअर दिले लवकरच त्या जमिनीवर आम्ही ताबा करण्याकरता प्रयत्न करणार आहोत. आणि मी मूळ मालकाला सांगितलं, आम्ही ज्यांचं बजेट त्यांना सांगितलं की तुम्ही मालक नाही आहे, या जमीन तुम्ही मालक नाही आहे आणि ही जमीन नियमबाह्य पद्धतीनं अशा पद्धतीनं संस्थेला विकता येत नाही. म्हणून अशा अनेक बाबी आहेत ज्या बुलढाणा अर्बनच्या पुढे आलेल्या आहेत. 2 मुद्दे सांगतो आणि या ठिकाणी पुढील विषयाला माझे जे सहकारी आहेत गणेश राठोड म्हणून, ज्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे, जे हायकोर्टापर्यंत गेले, मानोऱ्याच्या दिवाणी कोर्टापर्यंत गेले, ज्यांचं प्रकरण दिल्लीकडे चालू आहे, ज्यांचं प्रकरण तिथल्या वाशिम जिल्ह्याच्या एसपीकडे चालू आहे, ते सुद्धा पीडित आहे. सर्व फिरून आले, पण हाती काय लागलं? काही लोक म्हणतात की या ठिकाणी कायद्याचं राज्य नाही आहे, असल्या हिटलरांचं राज्य आहे की जे हिटलर पैशाच्या जोरावर, पॉवरच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर कोणाला विकत घेतात. म्हणून या ठिकाणी एक आशेचा किरण म्हणून कोथळे शाखेचं जे प्रकरण बहुचर्चित संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात जात आहे. त्यामुळे या ठिकाणी 1 से भले 2, 2 से भले 3, 3 से भले 4 आणि ही जी शृंखला आहे, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता बुलढाणा अर्बनचे आर्थिक गैरव्यवहार घोटाळे पुढे आलेले आहेत. एवढंच काय, तुमच्या बुलढाणा हेड ऑफिसमध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये 52 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झालेला आहे. हे तत्कालीन भाजपचे जे काही नेते आहेत, किरीट सोमय्या, जे 3-4 वर्ष आधी येऊन गेले, 11 तास ईडीनं इथं बुलढाण्यामध्ये चौकशी केली, 1200 लोकांचे खाते गोठवण्यात आले, असं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पत्रकार परिषदेत सुद्धा त्यावेळेस नमूद केल्या गेल्या. तर या ठिकाणी बुलढाणा अर्बनमध्ये हा नवीन प्रकार नाही आहे. सगळं नात्यागोत्यांचं राजकारण आहे. अनेक मोक्याच्या ठिकाणी, महत्वाच्या ठिकाणी आपले नातेही बसवलेले आहे. सचिन जवळ कोण आहेत? हा राधेश्यामजी चांडक यांचा वाचा आहे. मग तो चोर आणि तो फिर्यादी होतो आणि पुन्हा त्याला सुरक्षित ठिकाणी या झोनमधून काढायचं मलकापूर विभागातून. आता सध्या नांदुऱ्याच्या त्या परिसरामध्ये ते आरो आहे. म्हणजे गमतीदार किस्सा आहे. आपल्या नातेवाईकांना शाबूत ठेवायचं आणि या गरिबांना, हे जे गरीब आहेत, धनगर बनगर असतील, कुणबी असेल, मराठा असेल, माळी असेल, मुस्लिम असेल किंवा इतर जे लोक असतील जे जे पीडित आहेत, तर या पीडितांना गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या एकेकोरपणामुळे किंवा अहंकारामुळे की माझं काहीच होत नाही, तर आमचा कायद्यावर विश्वास आहे, आमचा संविधानावर विश्वास आहे. बुलढाणा अर्बन ही सुद्धा कायद्याच्याच चौकटीमध्ये येणारी मल्टीस्टेट संस्था आहे. जिथं जिथं आम्हाला जे जे काही करता येईल कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने आंदोलन तर आम्ही या ठिकाणी करणारच आहे. आम्ही लवकरच डबडे बजाव आंदोलन असेल त्यांच्या मेन शाखेपुढे, त्यांच्या घरासमोर सगळं ते करणार आहे. उद्याच्या तारखेमध्ये त्या 18 लोकांच्या बाबतीमध्ये पोलिसांमध्ये ना आंदोलनकर्त्यांमध्ये काय भूमिका पुढे येते ते सुद्धा उद्या तुमच्या सगळ्याच्या समोर येणार. आम्ही आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला विनंती करतो की उद्या भाईजींच्या घरासमोर त्या पद्धतीचं एक व्यापक स्वरूपातलं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. ही सुद्धा आपण या ठिकाणी दक्षता घ्यावी. त्यामध्ये नकली गोल्डचा मी विषय बोललेला आहे. अल्पावधीत म्हणजे अल्पावधीमध्ये या ठिकाणी एवढी प्रकरणं मंजूर करून तात्काळ ती रक्कम आपल्या खात्यामध्ये वसूल केलेली आहे. नियमबाह्य पद्धती जे सांगलो, आता या ठिकाणी हे बँकेनेच लिहून दिलेले आहे की आज त्या लोकांचं कर्ज किती आहे आणि आज त्यांचं आउटस्टँडिंग किती आहे. म्हणजे एकाचा एक 6 एकरावाला तो कोटीच्या वर गेला, एक 4.25 एकरावाला आहे तोही कोटीच्या वर गेला. हे बँकेने लिहून दिलेले पावते आहे. बँकेनं आम्हाला अपूर्ण माहिती आहे म्हणून या ठिकाणी हे आम्हाला 9 तारखेचं पत्र दिलेलं आहे. शाखा व्यवस्थापक संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक 15 तारखेला स्थानिक
आस्थापनेला पत्र देतात, तहसीलदार मॅडमला देतात आणि ठाणेदाराला देतात आणि त्याच तारखेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अपूर्ण माहिती म्हणून या ठिकाणी पुन्हा शाखा व्यवस्था रात्री 8 वाजता आंदोलनकर्त्यांना तशा पद्धतीने पत्र देतात त्यांना विचारून की अपूर्ण माहिती आहे त्यामुळे तुम्हाला देऊ शकत नाही. त्याचबरोबर प्रशांत कुलकर्णी नावाचे जे कोणीतरी इथं CEO आहेत ते खूप स्मार्ट आहेत, काहीतरी त्यांचं दलाल नाव आहे आणि त्यांचे दुसरे कोणी सहकारी कासट नावाचे व्यक्ती आहेत जे खूप प्रॉन्ट आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आशिया खंडामध्ये जिथे जिथे घोटाळे होतात ते घोटाळे कसे मॅनेज करायचे, ज्यामध्ये त्यांचे कोणीतरी लिगल ॲडवायझर कोणीतरी ॲडव्होकेट धूत आहे मलकापूरचे, ते लिगल ॲडवायझर आहे का अवैध सावकारीला ॲडवाइज करता हेच आम्हाला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे. कोणीतरी धूत नावाचा व्यक्ती आहे. तर या सगळ्या खाजगी सावकारीमध्ये हा सगळा आम्ही पर्दाफाश करणारा याची भीती बुलढाणा अर्बनला आहे. प्रशांत कुलकर्णी नावाचे जे जिल्ह्याचे वसुली अधिकारी आहेत, कारण की आमची त्याची मागणी होती, जमाव आक्रमक झालेला होता, कारण की गेल्या 3 वर्षामध्ये प्रकरण आता लोकांच्या अंगलट येतात, लोक भयभीत झालेले आहेत. म्हणून आमची विनंती होती त्यावेळेस सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आम्ही की बाबा ते कोणीतरी दलाल आहे त्यांना चर्चेकरता बोलवा, कोणीतरी कासट आहे त्यांना चर्चेकरता बोलवा. पण दलाल आले नाही, कासट आले नाही, त्यांनी प्रशांत कुलकर्णी पाठवले आणि प्रशांत कुलकर्णींनी हा 1 महिन्याचा वेळ 10 मुद्द्याच्या आधारावर, एकूण 10 मुद्दे, या 10 मुद्द्याच्या आधारावर 1 महिन्याचा वेळ मागितला होता. आमच्याकडे तेही रेकॉर्ड आहे की जे माहिती तुम्हाला देता येत नाही त्याला कायद्याची डेफिनेशन देऊन, संदर्भ देऊन त्याचा तुम्ही अर्ज अवगत करा. आणि याच्यामध्ये तहसीलदार मॅडम त्यांच्या समक्ष ARची सही आहे, DDRची सही आहे, ठाणेदारांची सही आहे, सगळ्यांच्या सह्या या ठिकाणी आहे. या ठिकाणी 7 बारे, हे 7 बारे ज्यामध्ये कोटी रुपये नियमबाह्य पद्धतीनं 5.5 एकरावरती, म्हणजे बाजार भावापेक्षा जास्त, काही प्रकरणात मूल्यांकन पण नाहीये, डायरेक्ट गारकत केलेले, काही प्रकरणात सर्च रिपोर्ट नाहीये. तर हे सगळं नियमबाह्य पद्धतीनंच आहे ना. आम्ही जे वारंवार ओरडत आहे नियमबाह्य पद्धतीनं, एवढ्या अल्पावधीमध्ये आपण एवढं सगळं कसं काय केलं. हा एक 7 बारा आहे ज्यांचं नाव मी बेरुसिंग रबडेंचं नाव घेतलं. ज्यामध्ये आणखी दुसरा 7 बारा जो आहे हा मनीषा शेनसिंग रबडे म्हणून आहे, यांना सुद्धा या ठिकाणी कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं आहे, जे आम्ही अंडरलाईन केलेलं आहे. 80 लाखाच्या आसपास यांनाही कर्ज दिलेलं आहे. ज्यामध्ये नारायण रबडे म्हणून आहे, त्याला सुद्धा 10 लाख, 30 लाख, 40 लाख आणि नंतरच्या ज्या रकमा या तिघांच्याही 40 लाख असेल, कोणाची यांची 40 लाख असेल, या सगळ्या रकमा बँकेच्या ॲडव्हान्स खात्यामध्ये क्रेडिट करून, डेबिट करून बँकेच्या ॲडव्हान्स खात्यामध्ये जमा केलेले आहे. आता एवढं सगळं आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगायचं होतं. आता यानंतर जे पीडित माझ्या बाजूला बसलेले आहेत, जे मानोऱ्याचे आहेत, वाशिम जिल्ह्याचे आहेत, ज्यांची तूर आणि सोयाबीन तिथल्या वेअरहाऊसमध्ये ठेवली होती आणि ज्यावेळेस तो घोटाळा झाला त्यावेळेस त्या घोटाळ्याच्या अनुषंगाने ते कसा न्यायालयाला त्यांनी दिलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला FR सांगितलेली, FR दाखवतो. आणि आपण सांगितलं की हे सगळे पीडित आहे आणि आपण सुद्धा पीडित आहोत बुलढाणा, बरोबर. तर आपल्यावर काय अन्याय झालेला आहे? यामध्ये जो अन्याय झाला मी तुम्हाला अगोदर सांगितलं की नियमबाह्य पद्धतीने कर्ज प्रकल्प मंजूर करणे, ज्यामध्ये पीडितांना सहानुभूती दाखवली गेली. तुमच्यावर काय अन्याय झालेला? माझ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. माझ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे. मग तो काय आहे? हा, माझ्यावर असा अन्याय झालेला आहे की ज्यावेळेस बँकेने मला चेक दिला CCच्या प्रकरणामध्ये, माझं एक CCचं प्रकरण होतं, माझं एक स्वतः CC प्रकरणामध्ये चेक दिला. चेक दिल्यानंतर काही 1-2 चेक मी असे पाहिले की ज्याच्यामध्ये आम्हाला सिक्युरिटी करत सांगितले, सिक्युरिटी करत ठेवा, हे चेक आमच्याकडे राहू द्या. आणि ज्यावेळेस तो सगळा प्रकार आमच्या लक्षात आला की या ठिकाणी बँकेमध्ये काहीतरी गैरव्यवहार होत आहे, त्या प्रकाराने कुणकुण आम्हाला जास्त लागले. कारण लेखी तक्रार आणि FIR याच्यामध्ये जे अंतर आहे, ज्या लोकांना आमच्या ठिकाणी कुणकुण लागले, जेव्हा आम्ही बँकेत विचारणा केली तर त्यावेळेस समजलं आम्हाला की यामध्ये असे अनेक काहीतरी खोडतोड झालेले व्यवहार जे आहेत, ज्यामध्ये बँकेने अनेकांच्या खात्यातून काही रकमा डेबिट केलेल्या आहे, ज्या माझ्यासोबत झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 7 महिन्याचं अंतर, म्हणजे लेखी तक्रार दिल्यानंतर 8 महिन्याचा कालावधी जो गेला, त्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये धनगर समाजाची सुद्धा एक बैठक भाईजींनी लावली. म्हणजे सहानुभूती कशी मिळवायची, त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला लोन देतो, मेंढी करता लोन देतो, मशीन करता लोन देतो, ते सुद्धा फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तो मधलाच पिरियड आहे ज्यावेळेस हे सगळं गैरव्यवहार झाला.
तर या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक लोकांना सहानुभूती दाखवून त्या पद्धतीने त्यांचे सातबारे घेतले, गहाण केले गेले, अशा पद्धतीने अनेक ज्या प्रकारे या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे, हो. बरोबर, गहाण खत करून घेतलेलं हो, आहे, हो. तसा प्रकार तुमच्यासोबत घडलेला आहे. नाही, माझा गहाण खात्याचा विषय नाही आहे. काहीच्यामध्ये काही लोक CC वाले पण आहेत, काही FD वाले आहेत, ज्यामध्ये काही त्यांनी नकली FD बनवल्या होत्या, तो सुद्धा प्रकार बँकेच्या लक्षात आलेला आहे. काही लोकांचे नकली गोल्ड होते, म्हणजे असा हा वेगळ्या पद्धतीचा गैरव्यवहार आहे. हा फक्त FDचा गैरव्यवहार नाही, फक्त प्रशासनाकडे तक्रार FDची आहे, पण हा वेगळ्या प्रकारचा गैरव्यवहार आहे, ज्यामध्ये 10 ते 12 पाकिटं हे नकली गोल्डचे निघाले होते. ते प्रकार सुद्धा त्यांनी दाबण्याचा प्रयत्न त्यावेळेस केले.